नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपीज या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मुलं आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा बनवायला लावतील अशी अतिशय चविष्ट पालक पनीरची रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर आता इकडे एक जुडी मी पालकाची घेतलेली आहे. त्याचे पानं मी तोडून घेतलेले आहे आणि ते आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे, कारण कधी-कधी त्याच्यावर माती किंवा थोडेफार छोटे किडे असण्याची पण शक्यता आहे, म्हणून आपल्याला ते व्यवस्थित छान धुवून घ्यायचे आहे. आता ही पालक व्यवस्थित धुवून मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे. इकडे कढईमध्ये आपण थोडंसं पाणी घेऊन घेऊया आणि ते पाणी आपल्याला थोडंसं उकळू द्यायचं आहे आणि मग त्यामध्ये ही पालक आपल्याला शिजायला टाकायची आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी थोडंसंच टाकायचं आहे, कारण ही पालेभाजी आणि त्याला पाणी सुटतं, तर म्हणून थोडंसं शिजण्यापुरतं आपल्याला पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. आता ही व्यवस्थित आपली शिजलेली आहे पालक आणि याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता इकडे पालक शिजल्यानंतर त्यांना प्लेटमध्ये आपण काढून घेतलं आहे. त्यानंतर तवा ठेवला आहे आणि त्याच्यावर आपण 2 मिरच्या घेऊन घेतल्या आहेत. ते थोडाफार स्पायसी आहेत आणि त्यांना आपल्याला तव्यावर व्यवस्थित असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे कच्च्या मिरच्या टाकण्यापेक्षा आपण त्यांना थोडंसं भाजून घेऊयात. त्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला बारीक काप केलेले कोथिंबीर आणि मग नंतर आपण जी मिरच्या भाजल्या होत्या त्या असं आपण त्यांना मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही शिजवलेली आपली पालक देखील त्यामध्ये टाकायची आहे आणि ही पालक देखील आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे. आता त्यानंतर आपण कढई घेतली आहे. कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मी जिरं टाकलं आहे. जिरं तळतळलं की आपण जे भाजलेली जी मिरची होती त्याचं आणि जी कोथिंबीर त्याचं जे मिश्रण तयार केलं होतं मिक्सरमध्ये ते आपल्याला टाकायचं आहे. ते थोडंसं होऊ द्यायचं आहे, त्याला फिरवत राहायचं आहे. त्यानंतर पाव चमचा हळद, पाव चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर आणि थोडंसंच तिखट अर्धा चमच्यापेक्षाही कमी त्यामध्ये टाकलं आहे, कारण आपण थोड्याशा तिखट मिरच्या घेतलेल्या होत्या त्या ऑलरेडी त्याच्यामध्ये आपण टाकलं आहे. आता यानंतर पालक जी आपण त्याची एक पेस्टसारखं तयार केलं ते मिश्रण मिक्सरमध्ये ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे मिश्रण आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. थोडं मी अजून मिक्सरमध्ये पाणी ॲड केलं होतं आणि उरलेलं जे थोडंसं अजून मिश्रण असेल ते सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि हे कंटिन्यू आपल्याला असं मिक्स करत राहायचं आणि गॅसची फ्लेम हे करताना आपल्याला लो ठेवायची आहे. आता ते जे मिश्रण आहे ते आपण थोड्या वेळ गॅसवर व्यवस्थित होऊ द्यायचं आहे. अधूनमधून त्याला थोडंसं मिक्स करत राहायचं आहे. इकडे साईडला आता आपण पनीर घेतलं आहे आणि पनीरचे आपण बारीक बारीक असे क्यूब्स कापून घेऊयात. ते केल्यानंतर आपलं ते मिश्रण उकळून झालं की त्यामध्ये आपल्याला हे पनीरचे जे क्यूब्स छोटे छोटे आपण कट केलेले हे आपल्याला त्यामध्ये ॲड करत जायचे आहे आणि मग त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे कच्चं पनीर यामध्ये मी टाकलं आहे. जर तुम्हाला कच्चं पनीर नसेल आवडत तर तुम्ही ते थोडंसं तव्यावर फ्राय देखील करू शकता हे पनीरचे काप. तर इकडे मी आता हे व्यवस्थित जी आपली पालकाची भाजी आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेते. थोडा वेळ आपल्याला त्याला गॅसवर होऊ द्यायचं आहे आणि ते झालं की आपली ही मस्त पालक पनीरची अगदी साधी सिंपल पण खूप चविष्ट अशी रेसिपी तयार होते. तर अशा पद्धतीने ही पालक पनीरची रेसिपी तुम्ही घरी बनवू शकता. मुलांना देखील नक्कीच आवडेल. कोणत्याच प्रकारचा कांदा आपण किंवा टमॅटो किंवा दुसरे काही इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये आपण ॲड नाही केले. अगदी साधं सोपं आहे. फक्त पालक आणि पनीर आणि आपले नेहमीचे मसाले आपण त्यामध्ये टाकले. तुम्ही ही भाजी घरी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत ही रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.